नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर बघा, आज मी इथे तुम्हाला ज्या बिगनर्स आपल्या शिवण क्लास करणाऱ्या ताई आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण शोल्डर पाठीमागील गळ्यानुसार शोल्डर आणि गळारुंदी कशी घ्यावी यासाठी मी एक चार्ट बनवलेला आहे. तर बघा, याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाठीमागील गळ्यानुसार आपल्याला शोल्डर आणि गळारुंदी कशी घ्यायची ते डिटेलमध्ये 2 व्हिडिओ बनवलेले आहेत. एक व्हिडिओ मी 1 ते 8 इंचापर्यंत बनवलेला आहे आणि दुसरा व्हिडिओ मी डीपनेकमध्ये 9 ते 12 इंचापर्यंत बनवलेला आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची दोन्हीचीही लिंक देणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप डिटेलमध्ये जर आपला गळा 1 इंचापासून 12 इंचापर्यंत असेल तर आपल्याला शोल्डर आणि गळारुंदी कशी ॲडजस्ट करायची त्याची पूर्ण डिटेल दिलेली आहे. तर बघा, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या बिगनर्स ताई असतील त्यांना याचे कन्फ्युजन जर होत असेल तर त्यांच्यासाठी मी एक चार्ट घेऊन आलेले आहे. तर बघा, चार्टमध्ये मी तुम्हाला पाठीमागील गळारुंदी आणि शोल्डर हे आपल्याला कसे ॲडजस्ट करायचे आहेत ते पूर्ण डिटेल दिलेली आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सुरुवातीला आपल्याला ब्लाऊजचे शोल्डर जर आपल्याला घ्यायचे असेल तर आपल्याला ते आधी अंगावरूनच शोल्डर इथं घ्यायचे आहे. तर बघा, तुम्हाला ब्लाऊजचे शोल्डर जास्त उतरण्याचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सुरुवातीला ब्लाऊजचे शोल्डर हे आपल्या अंगावरूनच मोजून घ्यायचे आहे. तर बघा, इथे मी माझे अंगावरून शोल्डर मोजून घेतले आहे. तर त्याचं 14 इंच शोल्डर भरले आहे. त्याच्यानंतर त्याचे अर्धे करून 7 इंच टाकलेले आहे. त्याच्यानंतर बघा, आपण जो चार्ट बनवलेला आहे तो अशा पद्धतीने बनवला आहे. सुरुवातीला गळा, परत गळारुंदी, त्याच्यानंतर शोल्डर. तुम्ही तुमच्या वहीमध्ये सेम अशाच पद्धतीने चार्ट बनवून घ्यायचा आहे. तर बघा, सुरुवातीला आपला गळा जर 1, 2, 3 इंचाचा असेल तर हे आपले कॉलरमध्ये ब्लाऊज जाणार आहे. तर बघा, त्याच्यासाठी आपल्याला जे आपले अर्ध्या शोल्डर मिळाले होते 7 इंच त्याच्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करून घ्यायचे आहे. तर बघा, हे कॉलरचे ब्लाऊज आहे. 1, 2, 3 इंच गळारुंदीसाठी आपल्याला अर्धे शोल्डर जे भेटले होते त्याच्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करून घ्यायचे आहेत. म्हणजे बघा, इथं 7 इंच जे माझे अर्धे शोल्डर आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला इथं अर्धा इंच ॲड करून 7.5 इंच इथं आपले शोल्डर आलेले आहे. आपल्याला याची गळारुंदी 4 इंच ठेवायची आहे. त्याच्यानंतर बघा, 4 इंच जर तुमचा पाठीमागील गळा असेल तर अर्ध्या शोल्डर आपल्याला जेवढे मिळाले आहे तेवढेच ठेवून घ्यायचे आहे. कारण 4 इंचचा गळा हा बोटनेकमध्ये जात असतो. त्याच्यामुळे बघा, जर 4 इंच तुमचा पाठीमागील गळा असेल तर आपल्याला बरोबर आपल्या पूर्ण शोल्डरचे अर्धे शोल्डर घ्यायचे आहे. त्याच्यानंतरचं बघा, जर तुमचा 5 इंच गळा असेल तर तुम्हाला इथं गळारुंदी 3 इंच ठेवून घ्यायची आहे. आणि जे तुम्हाला अर्धे शोल्डर मिळाले होते 7 इंच त्याच्यात आपल्याला अर्धा इंच इथं कमी करायचे आहे. तर बघा, बोटनेकला आपण अर्धा इंच वाढवलेले आहे. आणि त्याच्यानंतरचं बघा, 5 इंचचा जर गळा आला असेल तर त्याला आपण अर्धा इंच कमी करायचे आहे. तर आपले 5 इंचच्या गळ्यासाठी 6.5 इंच इथं शोल्डर आलेलं आहे. त्याच्यानंतरचं बघा, 6 इंचाचा जरी गळा असेल तर सेम त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण 5 इंचचा गळ्याला लेस केलं होतं त्याच पद्धतीने इथे आपल्याला अर्धा इंच लेस करून 6.5 इंच तो शोल्डर आपल्याला मिळालेला आहे. त्याच्यानंतर बघा, जर तुमचा पाठीमागील गळा हा 7 इंचाचा असेल तर तुम्हाला गळारुंदी ही 3 इंच ठेवून घ्यायची आहे. आणि आपल्याला शोल्डर हे जे अर्धे शोल्डर मिळाले होते 7 इंच त्याच्यात आपल्याला 1 इंच वजा करायचे आहे. तर बघा, 7 इंच गळ्यासाठी आपल्याला 1 इंच शोल्डर वजा करायचे आहे. तर 6 इंच शोल्डर आपल्याला इथं भेटलेले आहे. तर बघा, 8 इंच जर गळा असेल तुमचा तर आपल्याला जे अर्धे शोल्डर मिळाले होते त्याच्यातून आपल्याला 1.5 इंच इथं वजा करायचे आहे. आणि 2.5 इंच इथं आपल्याला गळारुंदी टाकून घ्यायची आहे. तर बघा, इथं आपल्याला 5.5 इंच शोल्डर इथं मिळालेलं आहे. तर बघा, आता आपल्याला डीपनेकमध्ये शोल्डर आणि गळारुंदी आपल्याला कशी ॲडजस्ट करायची ते इथं बघून घेऊयात आपण. तर बघा, डीपनेकमध्ये आपल्याला 9 इंचच्या पुढं डीपनेकमध्ये पूर्ण गळे जात असतात. तर बघा, त्याच पद्धतीने मी इथे सेम गळारुंदी आणि शोल्डर असे टाकून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये सेम अशाच पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. तर बघा, पाठीमागील गळा जर 9 इंच असेल तर आपल्याला अर्धा शोल्डरमधून 2 इंच वजा करायचे आहे. म्हणजे आपल्याला पाठीमागील गळा 9 इंच असेल तर शोल्डर आपल्याला 5 इंच मिळाले आहे. तर बघा, त्याची गळारुंदी आपल्याला 2 इंच ठेवायची आहे. तर बघा, पाठीमागील गळा 10 इंचाचा असेल तर आपल्याला गळारुंदी ही 1.25 इंच ठेवून घ्यायची आहे. आणि जे आपले अर्धे शोल्डर मिळाले होते त्याच्यातून आपल्याला 2.25 इंच शोल्डर इथं आपल्याला वजा करायचे आहे. तर बघा, पाठीमागील गळा जर आपला 10 इंच असेल तर आपल्याला इथे शोल्डर 4.25 इंच टाकून घ्यायचं आहे. म्हणजे 4.75 इथे आपल्याला शोल्डर टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला पाठीमागील गळा जर आपला 11 इंचाचा असेल तर आपल्याला इथं काय करून घ्यायचं आहे,
तर बघा पाठीमागील गळा जर आपला 11 इंचाचा असेल तर आपल्याला गळारुंदी ही 1.5 इंचाचीच ठेवायची आहे आणि जे आपले निम्मे शोल्डर मिळाले होते 7 इंच त्याच्यातून आपल्याला 2.5 इंच वजा करायचे आहे. तर बघा तर आपल्याला पाठीमागील गळ्यासाठी 11 इंचचा गळा असेल तर आपल्याला 4.5 इंच इथं शोल्डर राहणार आहे आणि लास्टचा जर तुमचा 12 इंचचा गळा असेल तर ज्या पद्धतीने तुम्ही 11 इंचाचा गळा टाकताल त्याच पद्धतीने 12 इंचाचा सेम टाकून घ्यायचा आहे. तर बघा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये खूप डिटेलमध्ये 1 इंचापासून 12 इंच डीप नेकमध्ये शोल्डर आणि गळारुंदी कशी घ्यायची ते पूर्ण सांगितलेले आहे. तर बघा तुम्ही ह्या चार्टचा स्क्रीनशॉटही काढून घेऊ शकता आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला डाऊट आले असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुम्ही हा व्हिडिओ रिपीट करूनही पाहू शकता. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.